तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेली बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल विठ्ठल राम म्हणता रामाची होय जे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे। बघा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी वैराग्याचे शिरोमणी ज्यांना म्हटलं जातं असे तुकोबाराय आणि या अभंगाच्या द्वारे ते सांगतात जर तुम्ही राम म्हटलात तर तुम्ही रामच होताल, जर तुम्ही रामाचा ध्यास घेतला तर तुम्ही रामाची होईजे आणि पदी वै सोनी पदवी घ्यायचे राम या स्थानावरती तुम्ही बसला जाणार। पण हे कधी म्हटले ऐसे सुख वचनी आहे ते साधू संतांच्या वचनामध्ये आहे, परंतु ते वचन जर आपल्याला सिद्ध करायचं असेल त्या स्थानापर्यंत जर पोहोचायचं असेल तर विश्वासे अनुभव पाहे म्हणजे तुमचा विश्वास महत्वाचा आहे। आणि ज्यावेळेस तुमचा विश्वास पूर्णत्वाला जातो त्यावेळेस काय होतं रामरसाची चवी आन रस रुचती केवी म्हणजे ज्यावेळेस रामरसाची गोडी लागते त्या ब्रह्मरसाची गोडी लागते त्यावेळेस दुसरा रस सेवन करू वाटत नाही। ज्याला म्हटले अमृत प्यायची सवय त्याला सरबत पाजून उपयोग आहे का नाही ना, तसं म्हटले ज्याला रामरसाची गोडी लागली त्याला दुसरा कुठलाही रस आवडत नाही। तुकोबाराय म्हणतात हे मी असंच नाही सांगत बरं का, तुका म्हणे चाकोनिया सांगे माझा अनुभव आहे अंगे म्हणजे मी स्वतः त्याचं सेवन केलेले चाकलं म्हणजे काय मी स्वतः खाल्लेले मी सेवन केलेले म्हणून तुम्हासारख्या जनता जनार्दन आणला जे भाविक भक्त आहेत जे परमार्थाच्या मार्गाने जाणारे वाटाडे आहेत किंवा जे मार्गक्रमण करणारे भक्त आहेत त्यांना मी स्वतःचा अनुभव सांगत आहे या ठिकाणी प्रतिपादित करत आहे। बघा सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी सांगायचा तो परिहार असा सालाबाद प्रमाणे या ठिकाणी शेडगाव या पुण्यभूमीमध्ये ज्या ठिकाणी बघा दादा 8 दिवसाला यायचे 15 दिवसाला यायचे आज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसे सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने दादांचा प्रकट दिन या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हे कार्यक्रम घेतलेला आहे। बघा कार्यक्रम घेण्याकरता काहीतरी कारण लागतं काहीतरी निमित्त लागतं। माणसं जन्मदिवसाच्या दिवशी पार्ट्या करतात फिरायला जातात नको नको ते उद्योग करतात, परंतु आपलं हेतू जर शुद्ध असेल आणि बघा महात्मा ज्या दिवशी जन्माला येतो तो दिवस म्हणजे उत्सवाचा दिवस असतो बरं का, त्या दिवशी पूर्ण सृष्टीमध्ये आनंदच असतो आणि हे शेडगावच्या भाविक भक्तांना दादांचा जो जन्मदिवस आहे प्रकट दिवस आहे कारण कारणाशिवाय कार्य घडत नसतं। ज्यावेळेस कारण आणि कार्य यांचा समन्वय साधला जातो त्यावेळेस कार्यभाग पूर्णत्वाला जात असतो बरं का। म्हणून लक्षामध्ये घ्यायचं की या ठिकाणी संतांचा जन्मदिवस म्हणजे सामान्य जीवाची पर्वणी बरं का, कारण सामान्य जीवाला उपदेश करण्याकरता संत या ठिकाणी येतात, सामान्य जीवांचा उद्धार करण्याकरता या ठिकाणी ते आलेले असतात आणि उद्धार करूनच जातात। बघा मला काही दादांचा परिचय म्हणजे मी फक्त दादा ऐकलेले पाहिलेले नाहीत अनुभवलेले पाहिलेले नाहीत आणि दादांनी हा परमार्थ तुम्हापर्यंत पोहोचवलाय। बघा जीवाला प्रत्येक गोष्टीची माहिती असते प्रत्येक गोष्टीचा अनुभव असतो, परंतु परमार्थाचा अनुभव काय आणि परमार्थ हा अनुभवाचा आहे बरं का, कारण आपण स्वतःला साधक म्हणून घेतो परंतु साधक या अवस्थेपर्यंत आपण पोहोचलोय का हे ज्याचं त्यांनी बघायचं बरं का। कारण धनराज बाबा सांगतात इथं मी कुणाचे पेपर चेक करायला आलेलो नाही, ज्याचे त्याचे पेपर ज्याने त्यांनी चेक करायचे विठ्ठल। देवाचा अनुभव म्हणजे काय हो, आता मला असं ऐकायला भेटलंय देवाचा अनुभव देवदेव जर आपण करतोय तर आपल्या पाठीमागे दुःख का लागतंय, परमार्थ कशासाठी करायचा आहे नेमका कशासाठी करायचा आहे, अनादी काळापासून जे जन्म मृत्यूचं दुःख आपल्या पाठीमागे लागलेले त्या दुःखाचं निवारण करण्याकरता आपल्याला परमार्थ करायचा आहे।
बघा, जेणेकरून यमाची यातना परत परत मृत्यूच्या आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्या काढताय नको, म्हणून आपल्याला साधन करायचंय. तिथल्या डॉक्टरांना पण दाखवलं, त्यांच्या पण गोळ्या घेऊन आलो, तरी पण माझं पोटच राहिलं. गोळ्या आणलेत आहेत, खाल्लेत का? खाणं महत्वाचं आहे. म्हणले आणलेत आहेत, बायकोला दाखवल्या, पाहुण्यांना दाखवल्या, कुठं ठेवलेत? कपाटात ठेवलेत. काय उपयोग आहे का त्या गोळ्यांचा? तसं म्हणले आम्हाला अनुग्रह भेटलाय, संतांचा बोध प्राप्त झालाय, पण काय शेजारच्याला सांगितला, घरच्यांना सांगितला, कारण लोका सांगे ब्रह्मज्ञान ना आपण मात्र कोरडे पाषाण. तशी आपली गत व्हायला नको बर का. कारण हा साधू संतांचा परमार्थ, एवढ्या कष्टातून त्यांनी आपल्यासारख्या जड जीवाला या मार्गाला वळवलंय, आणि तरी पण आपली भ्रांतीच जात नसेल या जीवाची, तर आपल्याला साधन भेटून पण उपयोग नाही. म्हणले आमच्याकडे 4 व्हीलर नव्हती, गाडी घेतली, पण जागेवरच उभा आहे. काय उपयोग आहे का त्या गाडीचा? गंज लागून जाईल त्या गाडीला. तिचा वापर करा, तुमच्या वापरासाठी ती घेतलेली. त्याप्रमाणे दादांनी बाबांनी जे साधन आपल्याला दिलेले, जे मंत्रबीज आपल्याला प्राप्त झालेले, ते साधना करा, नामस्मरण करा, तरच अनुभव येऊ शकतो. नाहीतर म्हटले अनुग्रह झालाय, प्रबोध पण भेटलाय, मी अधिकारी पण झालोय, पण जीवाची भ्रांतच जर जात नसल तर प्रबोध भेटून पण उपयोग नाही बर का. कारण बोध हा व्हावा लागतो. बोध हा देतेत आजकाल, पण बोध हा होतो ज्यावेळेस जीवाला बोध होतो ना, त्यावेळेस जीवाला या जगामधली प्रत्येक गोष्ट नश्वर वाटते. कारण जीव कुठून आलेला आहे? परमात्म्यापासून आलेला आहे, बरोबर का. आणि त्याचाच एक अंश आहे. ज्याप्रमाणे पावसाचं पाणी समुद्रातून आलेलं आहे, एक थेंब म्हणजे पण काय आहे? समुद्राचं आहे. परंतु पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, कारण जशी आपली दृष्टी तशी सृष्टी असते. म्हणून आपण, कारण जीवाला काय झालेले, अनंत जन्म घेतलेले आहेत, आणि अनंत जन्मामध्ये अंतःकरणावरती जी मलिनता आलेली, ती मलिनता धुण्याचं साधन आपल्याला साधवणी दिलेलं आहे, संतांनी दिलेलं आहे. पण आपण काय करतोय? त्याला डब्यामध्ये घालून सुरक्षित ठिकाणी ठेवतोय. परंतु असं नाही. दादा बघा, दादा असे समोर बसायचे, मी पण ऐकलेले, आणि प्रवचन कीर्तन ऐकायचे, फक्त त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळायचे. बघा, ज्यावेळेस ब्रह्मज्ञान होतं, आता आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलं की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती बा, मी भक्त तू देव ऐसे कर. कारण परमार्थ हा अद्वैत स्थितीचा आहे, परंतु द्वैतामध्ये राहण्याची रीत आपल्याला संतांनी सांगितलेली. कारण दोनपणा असेल तरच त्याचा आनंद उपभोगता येतो. म्हणून देव आणि भक्त, म्हणून सद्गुरू आणि शिष्य, म्हणून लक्षामध्ये घ्यायचे आपण जे काही करतोय, कशा करता करतोय? प्रपंच नीट व्हावं म्हणून करतोय का? म्हणले एवढा परमार्थ करतोय. मला ऐकायला भेटलं बाबा त्या दिवशी एक जणाचा फोन आला, मला म्हणले नामस्मरण करताय तुम्ही, कीर्तन करताय, प्रवचन करताय, पण तुमच्या पाठीमागे जे दुःख लागलंय ते कमी होतंय का? म्हणलं कोणतं दुःख? म्हणले प्रपंचात अडचणी येते येतं, शरीराला रोग होते येतं, याच्यासाठी परमार्थ करायचा असतो का? अरे संतांनी प्रारब्ध हे भोगून संपवलं. कारण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हा भोग काय करायचा असतो? प्रारब्ध हे भोगून संपवायचं असतं ना. आपण काय म्हणतोय? अरे जो म्हणतो मी कर्माचा त्याग करेल किंवा मला हे करायचंच नाही, अट्टहास जो करील, म्हणले तो पूर्णत्वाला जाणार नाही. त्याचा आग्रहच चोवरी संग प्रकृतीचा, तव त्याग न घडे कर्माचा, हा आग्रहाची जे करू म्हणती त्याचा आग्रहाची पूर्ती. म्हणले जे म्हणतात की मला हे करायचं नाही, मी परमार्थाला लागलोय किंवा मी हे करणारच नाही, आता काय बायका मुलं नको मला, त्यांचा काय म्हणले आग्रह उरतो फक्त, ते पूर्णत्वाला जात नाही, पूर्ण स्थितीला जात नाही, किंवा खरा परमार्थ काय असतो हे पण त्यांना रुजत नाही. का? कारण बघा, मी महात्म्यांच्या तोंडातून ऐकलेले, अर्ध्या हालकुंडाने जर पिवळं झालं ना तर ती शेवटपर्यंत टिकत नाही बरं का. ज्ञान व्हावं, पण किती किती व्हावं? गरजेपुरतं. आपल्याला पेपर सोडवता यावं, किती कुठपर्यंत? पास होण्यापर्यंत आलं तरी लय झालं. म्हणले नाही, मला काय करायचंय, मेरिट मध्येच यायचंय, आणि बसला रात्रभर अभ्यास
उपयोग आहे का? नाही उपयोग. थोडाच करा पण पास तरी व्हा कमीत कमी. माई बापू चिंतनाला बसून बसून म्हणले 2 तास बसतो, हरिपाठ वाचतो, सगळं काही करतो, पण जर त्याची अनुभूतीच नसेल तर परमार्थाचा उपयोग नाही. जाणून नेमतं व्हायचंय म्हणजे ज्ञान होऊन पण अज्ञानात राहायचंय. कारण संत महात्मे आपल्याला कधी ओळखू आले नाही. दादा शेवटपर्यंत कुणाला ओळखू आले नाही. ज्यावेळेस दादांनी देह ठेवला त्यावेळेस गर्दी बघून माणसांना कळलं की ही कोणीतरी विशिष्ट व्यक्ती होती किंवा कोणीतरी महात्मा होता. तोपर्यंत दादा कुणाला कळले नाहीत का? अरे सामान्य राहिले, अज्ञानात राहिले, जाणते होऊन नेणते राहिले. ते जाणून नेणं ते करे माझे मला. कारण साधू संतांनी सांगितलंय ज्ञान व्हावं, पण कुठपर्यंत व्हावं? आपण जिथं फसलं जाणार नाही एवढं ज्ञान आपल्याकडे असावं. आणि कुणाला फसवता, आपण कुणाला फसवणार आहे इतकं ज्ञान आपल्याला होऊ नये. कुणाकडून फसू नये एवढं ज्ञान असावं आणि कुणाला फसवणे इतकं ज्ञान होऊ नये आपल्याला. कारण या मर्यादित जर आपण राहिलो तर ते ज्ञान टिकतं बरं का. कारण कसं आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. कारण पाणी खूप आहे म्हणले. आता पाऊस तुम्ही पाहताय ना, नद्याला धबधब्याला पाणी किती आहे, पण ते स्थिर आहे का? पण समुद्र कसा आहे? स्थिर आहे. किती पण पाऊस येऊ द्या तो वाहून जात नाही असा, किंवा दुष्काळ पडू द्या आटून पण जात नाही का? स्थिर आहे, शांत आहे. त्याप्रमाणे आपलं ज्ञान असावं. आणि जर तसं ज्ञान असेल तर आपण पूर्णत्वाला जाऊ शकतो. पण आपल्याला आत्मप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगते बघा. फक्त सांगणं वेगळे, बोलणं वेगळे, पण त्याची अनुभूती घेणं वेगळे. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी, ज्याप्रमाणे भिंगुरटी जी आळी असती, ती भिंगुरटी काय करते, त्या आळीला पिस्तवावरती कधीच बसत नाही. का बसत नाही बरं? कारण तिचं अस्तित्व नष्ट होतं. त्याप्रमाणे आपलं मन भगवत नामाला कधी चिकटत नाही. आणि ज्याचं चिकटलं ना तो त्याच्यापासून वेगळा होत नाही बरं का. त्यावेळेस देहभाव नवे नवे देह विसरले अंग, त्या ठिकाणी शरीराचा भाव राहत नाही बरं का. शरीरपणा देहपणा विसरून जातो. कारण मन काय उन्मन, मनाच्या 4 अवस्था आहेत बरं का. कुठल्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, उन्मनी आणि तुर्या. आपल्याला उन्मनीच्या पलीकडे जायचंय. कारण उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. म्हणून मन, उन्मन म्हणजे काय? मनाला उन्मन करायचंय, म्हणजे उलट करून टाकायचंय, मनच मारून टाकायचंय. म्हणून या मनात, मन कसं आहे, मनच सैरवैर करायला लागते. सगळं मनाचाच बाजार आहे हा. कारण बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय त्या पिकातल ढोर, किती हकल हकल फिर येत पिकावर. म्हटलं ज्या
पण साधू संत मन हे आपल्या गुरुला घाबरत असतं. वाईट विचार बघा, सुरुवातीला चिंतन करताना मला तर असं वाटायचं माझ्या सद्गुरूला सगळं कळतंय. त्यावेळेस सद्गुरू म्हणजे काय, कोणीतरी व्यक्ती किंवा कोणीतरी संत, आणि असा भाव होता. सद्गुरूचं मुख्य स्वरूप, मूळ स्वरूप काय असतं ते जोपर्यंत बोट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही बरं का. वाटायचं त्यांना आपल्या मनात आलेले वाईट विचार कळतात का काय ते. म्हणून मी एक लांब कोपऱ्यात बसायचे चिंतनाला. का, अरे चिंतनाला बसल्यावर सगळ्यात जास्त वाईट विचार येतात, बरोबर आहे का नाही. नको नको ते विचार येतात मनामध्ये. मग काय करायचंय, ह्या मनाला विचारांच्या मागे लावायचं नाही, पाटा पडून द्यायचा नाही. किती पण ते बाहेर पडाल, कारण बघा जो कटाळ्या बैल असतो ना त्याला जर आपल्याला आकळायचं असेल तर व्यसन लागते फक्त. तसं आपलं हे मन एवढं वढाळ आहे, बहुत चंचल चपळ. आणि ह्या मनाला आकळण्याचं साधन आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. जगाच्या किंवा खासदार तिथं उभा आहे, किंवाही जरी असला तरी तो घाबरत नाही, कारण त्याच्या मनाला व्यसन लागलेले, त्याच्या चित्ताला व्यसन लागलेले. कशाचं? दारूचं. म्हणून तो तिथं जातोच, आकळला जात नाही. त्याप्रमाणे या मनाला नामरूपी व्यसन लागलं पाहिजे. आणि ज्या वेळेस व्यसन लागतं ना त्यावेळेस काय होतं? माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद.
चित्ताच्या, त्याप्रमाणे आपल्या चित्ताला आपल्या मनाला पण गोविंदाचं ध्यान लागलं पाहिजे. आणि परमार्थ तेवढ्यासाठी करायचं आहे, तेवढ्यासाठी परमार्थ करायचा आहे आपल्याला. कीर्तन यावं, प्रवचन यावं ही एक कला आहे. बाबा सांगायचे आपलं ज्ञान जे काही आपला परमार्थ आहे, धर्म कशाला म्हणतात, धर्म प्रतिपादित करण्याकरता ही व्यासपीठ आहे. कारण धर्मा माझी धर्म निज स्वरूपी राहणे आणि हाच खरा धर्म. निज धर्म तो करा, निज धर्म तो करा, निज धर्म तो करा, निज धर्म तो करा. नाम उच्चारो गडगडा, नाम उच्चारो गडगडा, नाम उच्चारो गडगडा, नाम उच्चारो गडगडा. मुक्ती मुक्तीचा चौकडा, मुक्ती मुक्तीचा चौकडा, मुक्तीचा चौकडा, मुक्ती मुक्तीचा चौकडा. भवती तो तारका, भवती तो तारका, भवती तो तारका, भवती तो तारका. निज धर्म तो करा, 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 निज धर्म तो करा. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारून गडगडा, भक्ती मुक्तीचा सवंगडा, भवसिंधू तारक हा. काय म्हटले आपला निज धर्म काय आहे? या जीवाचा धर्म. आपण म्हणतो ना आम्ही धर्माने चाललोय, धर्माने करतोय. साधू संत सांगतात तुमचा खरा धर्म कोणता आहे? तर नामस्मरण करणं हा तुमचा आमचा खरा धर्म आहे. कारण या धर्माने जर आपण केलो तरच आपण भवसिंधू मधून पार होऊ शकतो. अनंत काळापासून जे भवतारक जो भवसागर आपल्या पाठीमागे लागलेला आहे तो सुटू शकतो, तो तुटू शकतो. म्हणून नाम उच्चारलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरण केलं तरच मनाला गोविंदाचा छंद लागतो, इतर वेळी लागत नाही. कारण ज्या वेळेस गोविंदाचा छंद लागतो त्यावेळेस काय होतं, तुका म्हणे आळी आणि आता नुरेची वेगळी. ज्याप्रमाणे आळी भिंगुर्टीच्या स्वरूपाला प्राप्त होती त्याप्रमाणे आपण गोविंद स्वरूप होतो, कृष्ण स्वरूप होतो. म्हणून काय म्हणतात, आपणासारखे करीत तत्काळ आणि नाही काळ वेळ तया लागली, त्यांच्यासारखं करून टाकतात. कारण मगाशी आपण प्रास्ताविक मध्ये ऐकलं काय, जे देव होऊ म्हणते ते देवची होती, तरी चित्ती का न धरावे. जे म्हणतात की मला देव व्हायचंय ते देवच होतात, परंतु चित्तामध्ये धरायला लागतं. त्याच्यासाठी चित्ताला वेळ लागतो. कारण जोपर्यंत आपलं चित्त वेळ होत नाही ना तोपर्यंत कुठलीही गोष्ट आपल्याला, जसं की एखाद्या गोष्टीचा जोपर्यंत आपण ध्यास घेत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्या चित्ताला परमात्म्याचा ध्यास लागत नाही तोपर्यंत आपण परमात्मा स्वरूप होऊ शकत नाही. उठता बसता खाता पिता प्रत्येक क्षणी ज्याप्रमाणे प्रपंचाची चिंता आपल्याला प्रत्येक क्षणी आहे. झोपलं तरी चिंता आहे, उद्या पेट्रोल टाकाय पैसे नाहीत कुठून आणायचे, परवा पोरांना ट्युशनला फी भरायची कुठून आणायचे. अरे झोपलं तरी स्वप्नात तेच येत आहे आपल्या. परंतु म्हणले तुम्हा आम्हाला त्या परमात्म्याचा ध्यास कधी लागणार. कारण माझ्या तुकोबारा काय म्हणतात, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्यावेळेस अशी स्थिती होती माई बापो त्यावेळेस आपण परमात्मा स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. हेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात.
राम भरता रामजी होई पदी होई सुनी पदवी घे राम भरता रामजी होई पदी होई सुनी पदवी घे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे माझे तुकोबाराय सांगतात, अरे तुम्ही राम म्हणला ना, राम स्वरूपाला प्राप्त होणार, त्या स्थानावरती तुम्ही जाऊन बसणार. आपण एक पद म्हणतो बघा, कोणतं? सद्गुरु सेवा दे मज देवा, जेने सार्थक जन्माचे, जडल्या ठाई मग भय नाही, केल्या मागील कर्माचे, दासी होते राणी झाले, पदर लागता रायाचा, सद्गुरूने उंचव सजले, हात पुरे नाही माझा. काय म्हटले? त्यांच्या ठिकाणावर नेऊन बसवलं. कारण काय? कृपा कटाक्षाने हळले आणि आपुल्या पदी बसवले. कारण संतांचा कृपा कटाक्ष पण इतका महत्वाचा असतो. कारण आपण ऐकतो काय? शब्द कृपा, स्पर्श कृपा, दृष्टी कृपा आणि हस्तकृपा, 4 कृपा आहेत. या कृपा, त्याच्यामधली दृष्टी कृपा जी आहे, संतांनी फक्त एखाद्याकडे दृष्टी गेली त्यांची आणि मनामध्ये आलं की या जीवाचा पण उद्धार व्हावा. कारण बघा, आपली वासना वेगवेगळ्या असतात, परंतु संतांची वासना काय असते? ऐसी आवडते मना देवा पूर्वावी वासना. काय आहे याची सुरुवात? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. जो देवांच्या संगतीमध्ये राहतो, ज्याच्या चित्तामध्ये सदैव देव आहे, अशाची संगती मला. जशी एका संतांची महात्म्याची इच्छाची असते, कारण दुसरं त्यांना काहीच लागत नाही, त्यांना फक्त देवच पाहिजे असतो. कारण देवाच्या भक्तीने जे सुख बघायला भेटतं ते दुसरीकडे कुठंच भेटत नाही. कुठल्याही वस्तूचा, व्यक्तीचा, एखाद्या पदार्थाचा आनंद किती आहे? क्षणिक आहे. त्या गोष्टीचा आस्वाद घेण्यापुरता आहे. बघा, तुम्ही जर कीर्तन करायला गेला, किती दिवस कीर्तन, जोपर्यंत तुम्हाला कीर्तन चांगलं करता येत नाही तोपर्यंत कीर्तनाचा हव्यास वाटतो. पण ज्यावेळेस कीर्तन, रोज कीर्तन, रोज कीर्तन, रोज कीर्तन, हा तुम्हाला जर धंदा चालवायचा असेल तर तुम्हाला रोज कीर्तन आवडेल. परंतु रोज कीर्तन करायला पण आवडत नाही बरं का. कारण कीर्तन करणं म्हणजे पण काय? एक प्रकारची ही काय? हो, कीर्तन करणं चांगलंय, सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. बरोबर का? कीर्तन सांगता येऊ शकतं पण करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून बघा, भौतिक जगातल्या कुठल्याही गोष्टीचा आनंद कुठपर्यंत आहे? तिचा उपभोग घेईपर्यंत आहे. ज्यावेळेस तिचा आपण उपभोग घेतो, आस्वाद घेतो, त्याची जी काही आपली इच्छा आहे ती नाहीशी होते. पण नाम एक असं आहे, कारण नाम घ्यायला गेलं तर ते नित्य घेऊ वाटतं. भगवंताची आठवण काढ वाटली तर ती येतच राहते. कारण ज्या मनाला एकदा गोडी लागली ना, लांचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. मनाला गोडी लागली, चटक लागली. आपण म्हणतो चहाची एवढी चटक लागली की सुटतच नाही बाई, किती काय करा. शुगर जरी झाली तरी सुनबाईला काय म्हणतो? साखर थोडीशी टाक, पण मला चहा दे, मला काही चहाशिवाय. कारण चटक लागली मनाला आपल्या, तशी आपल्या मनाला चटक लागली पाहिजे रामाची. कारण बघा, तुम्ही म्हणता राम तर सर्वांनाच माहिती, खाणारा पिणारा चोऱ्या करणारा सगळ्यांना राम माहिती, कोण पण राम म्हणू शकतो. परंतु राम जो कालचा पुत्र दशरथाचा आणि अनंत योगीचा आत्माराम, काय म्हणले? दशरथ राजाच्या रामाबद्दल आम्ही बोलत नाही, संत सांगतात जो अनंत काळापासून आत्माराम आहे, ज्याच्या जीवावर तुम्ही आम्ही उड्या मारतोय, ते आत्मारामाचं भजन आपल्याला करायचंय. आणि ज्यावेळेस आपण त्या आत्मारामाचं भजन करू त्यावेळेस आपण राम स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो बरं का. कारण मन हे राम झाले, मन हे राम झाले आणि प्रवृत्तीपासून निवृत्तीशी आले. मनाला रामरूप करायचंय आणि ज्यावेळेस रामरूप मन होतं त्यावेळेस आपण राम स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून आपल्याला आत्मारामाचं भजन करायचंय आणि ते भजन तुम्हा आम्हाला प्राप्त आहे. परंतु आता काय आलंय? आता नवीन आले बरं का. कारण कलियुग एवढ्या प्रमाणात, कलीची ही काय, कलीची लक्षण आहेत बरं का. कारण कली एवढा प्रबळ झालाय की परमार्थ करणाऱ्या लोकांची बुद्धी पण भ्रमिष्ट होती, संभ्रमित होतीये. ते म्हणतात आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, चिंतन करतोय,
सुख दुःख लाभ हानी जे काही असेल त्याच्या मनावरती परिणाम करत नाही. कारण निर्माण मोहा जित संग दोषा, कारण हे मन काय झालेलं असतं, निर्मोही झालेलं असतं, म्हणून त्याला कुठल्याही गोष्टीचा परिणाम करत नाही. बघा आम्हाला न्यूटनचा धडा होता बरं का, त्या धड्यामध्ये सांगायचे ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रेशरने एखादी गोष्ट भिंतीवर टाकता त्यावेळेस ती जशीच्या तशी रिटर्न येते, बरोबर का नाही? काय येते? कारण ती भिंत त्याला प्रतिसाद देते, फेकलेली वस्तू माघार येते, भिंत जागेवरची हालत नाही. त्याप्रमाणे म्हटले ज्यावेळेस प्रकृतीपासून जेही सुख दुःख या ठिकाणी उपस्थित होतं त्या जीवाच्या पाठीमागं, ते कितीही सुख दुःख आलं तरी पण त्याच्यावरती परिणाम करत नाही त्या जीवावरती. का? कारण तो आत्मस्वरूपाला प्राप्त झाला, त्याला माहिती माझं स्वरूप काय आहे, मी म्हणजे देह नाहीये. बघा मागच्या आठवड्यात काय झालं, आमची चुलती एक्सपायर झाली. सांगायची गोष्ट अशी, सगळे रडायचे, मला रडायलाच येईना. मी खाली तोंड घालून बसले, म्हणलं देवा मला रडायला येऊ दे, कारण मला रडायला येईना. का? कारण बुद्धीचा निश्चय झालाय, सगळ्यांना जायचंय ना. आपला झालाय का निश्चय? बुद्धीचा निश्चय झालाय, सगळ्यांना जायचंय, आपल्याला पण जायचंय. मग मी आईला सांगून गेलो, माझ्या वडिलांचं कधी दुखलं ना तरी मला रडायला येत नाही. मी म्हणते, सगळी मला म्हणते हिला मयादयच नाही, पण काय करू, परिणामच होत नाही मनावरती, चित्तावरती. कारण ज्याच्या चित्तावरती परिणाम होतो ना तो अजून आत्मस्वरूपापर्यंत नुसताच म्हणतो आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला, आम्हाला आत्मानुभूती आलेली, परंतु ज्याच्यावरती परिणाम होतो त्यांनी म्हणायचं अजून पण आपण काय करतोय, अजून आपण डबक्यातच आहे, नदीमध्ये गेलेलो नाही. ती निघून गेली पाहिजे बरं का. समानता आली पाहिजे, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण बाबांचं एक उदाहरण असायचं बघा, म्हणाले शेडगावच्या गाया कुठं विकल्या, पेडगावला विकल्या, आणि शेडगावला सगळं हिरवं हिरवं असायचं. तिथं गेले, गायींना खायलाच चारा नव्हता. पेडगावला गेले तर म्हटले खायलाच चारा नाही, नुसता कडबा होता, वाळवलेलं गवत, कडबा. पुढे टाकले तर गाया काय ते खाईना. मग त्या जो काही मालक होता त्याला प्रश्न पडला, त्यांनी जुन्या मालकाला फोन केला, म्हटलं अहो तुम्ही तर म्हटलं गाय 18 लिटर दूध देते म्हणून मी घेऊन गेलो, पण गायनी इथं आल्यापासून चाऱ्याला तोंड पण लावलं नाही, काय करायचं म्हटले. तर तो म्हटला, तो आला, त्यांनी वस्तुस्थिती पाहिली आणि म्हटलं हे बघा आमच्या गायांना कवळा घास खायची सवय, हिरवे गवत खायची सवय, हिरवा जो काही चारा होतो तो आम्ही चारायचा, आणि गायांना हे बघूनच काय होतंय, खाऊ वाटत नाही म्हटले, त्याच्याकडे त्या बघत पण नाही, म्हणून तुम्ही काय करा म्हटले, तिच्या डोळ्याला काय करा म्हटले, चष्मा लावा, हिरवा कागद, हिरवा चष्मा लावा. आणि ज्यावेळेस त्या गायच्या डोळ्याला लागलं, गाय तो वाळलेला चारा खायला लागला, पण तिला कसं दिसायचं, हिरवा. तसं आपल्याला आत्मदृष्टीचा चष्मा लावायचा बरं का. आपल्याला आत्मदृष्टी प्राप्त होण्याचं साधन दिलेले, परंतु आपण देहदृष्टीवरती राहतोय, कारण बाह्य दिशेला आपलं मन आकर्षित होते, म्हणून आपल्याला अंतर्मुख होऊन आत्मदृष्टीपर्यंत जाता येणार, आत्मस्वरूपापर्यंत जाता येईल. आणि जोपर्यंत काय म्हणले, उघडारी ज्ञानदृष्टी, ज्ञानदृष्टी उघडा, कारण जोपर्यंत आपली ज्ञानदृष्टी उघडत नाही, सद्गुरूंनी जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, आपण ज्याला आत्मज्ञान म्हणतो, ते आतून झालं पाहिजे आपल्याला. डोळा
गरज नाही बरं का. कारण लोकांना आजकाल असं झालंय, ते म्हणतात आपण ज्या देवाची भक्ती करतोय तो देव आपल्याला एकदा तरी दिसलाय का. बघा काय म्हणतात, देव कुठं दिसलाय का. कित्येक साधक असे येतात ते म्हणतात आपण चिंतन करतोय आपल्याला देव दिसलाय का, आपल्याला कुठं जायचंय आपल्याला माहिती का. अरे ज्याला एकदा आत्मस्वरूपाचं दर्शन झालं त्याला माहिती मी कुठून आलोय आणि कुठं जायचंय. फक्त आपल्या बुद्धीचा निश्चय होणं गरजेचं आहे. कारण देव म्हणजे पाहण्याची गोष्ट नाहीये. ज्याप्रमाणे हवा दिसते का आपल्याला, पण आहे बरोबर का नाही. प्रकाश डोळ्याला दिसतोय, आपण अनुभवतोय. हवेचंच उदाहरण घेऊ, प्रकाश त्याच्यामध्ये बसत नाही, परंतु लक्षामध्ये घ्या हवा आपल्याला दिसत नाही, पण हवेवरतीच सर्व जग चालू, बरोबर का नाही. हवा आहे म्हणून तर आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. त्याप्रमाणे म्हणले देव ही दिसायची गोष्ट नाहीये, अनुभवायची गोष्ट आहे. पण लोक म्हणले आपल्याला नामस्मरण करतोय, अनुग्रह झाला, प्रबोध झाला, पण आपण त्या देवालाच पाहिलं नाही. अरे तुला प्रबोध होऊन पण उपयोग नाहीये का. आपण ईश्वराकडे चाललोय. मला एकच म्हणायचंय, परमार्थाचं मुख्य अंग आहे भाव. कारण भावाने परमार्थ केला जातो. कारण तुकोबाराय म्हणतात की अरे तू जो भाव ठेवतोय, तू जर तर्काने परमार्थ करायला गेला तर त्याला खूप वाट आहेत म्हणले, अनेक वाट आहेत, तू तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. बुद्धी ज्या ज्या दिशेला वाटा फुटती तिकडं तू जाऊ नकोस, भाव ठेव. कारण तू का म्हणे भावे कारण आपला भाव जेवढा आपला भाव बळकट असेल, कारण बळकट जर भाव असला तर देव आपल्यापर्यंत चालत येतो बरं का. असं म्हणजे पुरातन काळामध्ये गोष्टी सांगितल्या जायच्या किंवा अनुभवले साधू संतांनी की देव भावाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला. म्हणून तुम्ही आज्ञेनी असा किंवा सज्ञेनी असा, तुम्ही सुंदर असा किंवा कुरूप असा, पण तुमच्या अंतकरणात जर भाव असेल. शबरी मातेच्या अंतकरणात फक्त भाव होता, बरोबर का नाही. तिच्या गुरूंनी एकच वाक्य सांगितलेलं, रामाचं दर्शन तुला होईल. तिला काय कुठला बोध होता का, नव्हता, पण तिचा भाव श्रेष्ठ होता. मग तुमचा आमचा भाव महत्वाचा आहे. कारण तुम्ही किती पण, मी मगाशी सांगितलं, किती जरी डॉक्टर बदलले आणि गोळ्यात जर खाल्ल्या नाही तर त्या डॉक्टरांचा उपयोग नाही. तसं तुम्ही किती जरी परमार्थाच्या वाटा बदलल्या पण तुमच्या अंतकरणात भाव नसल, साधना
माणूस वेगळा नाहीये, एकच आहे. फक्त त्यांच्या शब्दावरती विश्वास पाहिजे, त्यांच्या शब्दावरती भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तरच आपण तिथपर्यंत देवापर्यंत जाऊ शकतो. कारण देवाला भक्ताच्या भावापोटी देवाला तिथं उभं राहावं लागतं. कारण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आणि आपणची देव होय गुरु, त्या देवाला यावं लागतं. तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो की अरे परमार्थाचे तर अनेक मार्ग आहेत आणि म्हटले बोध प्राप्त झाला, आता ह्याच्या पुढे पण काहीतरी असतं. परंतु लक्षामध्ये घ्या, जोपर्यंत अनुभूती नाही, साखर खाल्ली तरच कळतं ती गोड आहे, त्याप्रमाणे बोध हा जोपर्यंत आपल्या अंतःकरणात ठसत नाही. कारण क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा आणि व्यर्थ आपली वाचा शिणू नये. जर आपल्या मनामध्ये विश्वासच नसेल तर बोध प्राप्त होऊन पण उपयोग नाही. कारण तो बोध बघा, ज्यावेळेस जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या ना, बघा विठ्ठल विठ्ठल हे का सांगायचंय? कारण आपला मंत्र हा गुह्य आहे, आपण तो प्रगट करू शकत नाही, पण आपलं प्रबोधाचं नाम त्या गौऱ्यांमधून ऐकू यायचं, प्रत्येक गोष्टीतून यायचं. विठ्ठल ज्यावेळेस तळीवरला म्हणजे काय रूप घेऊन उभा राहिलाय का तो, आणि त्याचा बोध प्रत्येक चराचरामध्ये ऐकू येतो जर आपण अनुभव घेतला तर. माझ्या कबीर महाराजांना प्रश्न पडला की अरे अशी कुठली जनाबाई की जिला देव दळू लागतोय, प्रत्येक काम करू लागतोय, जिच्यासाठी देव गौऱ्या थापतोय. ह्या गोष्टी कबीर महाराजांच्या कानावर गेल्या आणि कबीर महाराज काशीवरून आले तर पंढरपुरामध्ये आले विचारत आणि गेले जनाबाईपर्यंत. आणि तिथं जनाबाई तिच्या बरोबर गौऱ्या थापायला बाई जायची ना, तिला चांगल्या शिव्या देव भांडत होती. म्हटले असला कुठं परमार्थ असतो का? असं कुठले संत शिव्या देतात का? मग जनाबाईला कळलं, जनाबाईंनी अंतर्दृष्टीने जाणलं होतं हे कबीर महाराज मला भेटायला कुठून आलेले आहेत, काशीवरून आलेले आहेत. म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांना म्हटले ओ थांबा, म्हणले थोडं काम आहे माझ्याकडं, तुम्ही आमच्या दोघींच्या वाटण्या घाला. म्हणले ज्या गौरीतून विठ्ठल नाम तुम्हाला ऐकू येईल ती गौरी माझी, ज्याच्यातून येणार नाही ती तिची. ज्यावेळेस कबीरांनी गौरीला हात लावला त्यावेळेस प्रबोधाचा ध्वनी त्यांना ऐकायला भेटला आणि ऐकायला भेटल्याच्या नंतर त्यांना जनाबाईचा अधिकार कळला. आणि जनाबाईच्या अधिकारामुळं कबीरांनी बघा त्यांच्याकडून जनाबाईकडून काय घेतलेलं आहे, बोध प्राप्त करून घेतलेलं आहे. अजून पण कबीरपंथी तिथं मठ आहे पंढरपुरामध्ये, तुम्ही जावा. कारण कबीर महाराजांनी ज्यावेळेस त्यांना बोध प्राप्त झाला त्यावेळेस ते सांगतात रे बिना चोचका बिना पैरका दो पाखन का हंसकारे उस हंस को उलटा करे वही गुरु का बच्चा रे. पण आपला विश्वासच नसल, गुरु वचनावरच जर विश्वास नसल तर परमार्थाचा काय उपयोग आहे? किती जरी गुरु बदलले तरी अनुभव येणार नाही तुमच्या आमच्या वाटेला, कारण विश्वासच नाही तुमच्या अंतःकरणामध्ये. म्हणून विश्वास करा, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. जर तुमचा विश्वास असेल तर देवाला पृथ्वी फाडून पण यावं लागेल, पण तुमचा आमचा विश्वास बसत नाही. म्हणून बघा, साधू संतांच्या वचनावरती विश्वास ठेवा आणि जर विश्वास ठेवला तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. ऐसे सुख वचनी आहे, 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 ऐसे सुख वचनी आहे. विश्वास अनुभव पाये, विश्वास अनुभव पाये, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख
वैचे सुख वचनी आहे. साधूंनी जे सांगितलंय त्या शब्दावरती त्यांच्या वचनावरती जर विश्वास ठेवला तर जीवाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु या ठिकाणी सगळा विश्वासाचा खेळ आहे. कारण बघा, मन एका ठिकाणी आपलं स्थिर राहत नाही. मनामध्ये आत्ता चांगला विचार आला, थोड्या वेळाने लगेच वाईट येतो. कारण हे मन स्थिर होत नाही. कारण आपल्याला जी रीत प्राप्त झाली त्या रीतीने जर आपण गेलो तर आपलं मन त्या दृढ निश्चयापर्यंत जातं. कारण सद्गुरूंची ती कामगिरी असते, त्यांच्या वचनावरती जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला शेवटपर्यंत नेऊन पोहोचवतात. बोटाला धरून वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते, परंतु आपण त्यांच्या बोटाला धरलं पाहिजे अगोदर. नाही तर तिकडच कोसा उभा राहायचं म्हणायचं ते आमच्याकडे बघतच नाही. अरे पाऊस ज्या वेळेस पडत असतो ना, तो चातक एवढी वाट पाहत असतो त्या पावसाची. पाऊस पूर्ण सृष्टीमध्ये पडतो, झाडं, पशु, पक्षी, फुलं सगळ्यांना तो आनंदित करतो. पण चातक पक्षी असा असतो, तो बरोबर पावसाचे थेंब, कारण तो फक्त पावसाचं पाणी घेतो. ती काय करत असतो, संधीचा फायदा करून घेतो. तसं तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे. कारण बघा, क्षणभंगुर नाही बरोबसा, बरे सावध थोडा मायाशा. कारण या ठिकाणी जर काळ आला तर आपल्याला क्षणाचा पण भरोसा नाहीये, कधी कुणाला काय होईल. कीर्तन सांगते 10 मिनिटांनी असं म्हणून गॅरंटी नाही आपल्याला. त्याप्रमाणे माय बापो, संधीचा फायदा करून घ्या. कारण या पुण्यभूमीमध्ये दादा बघा 8 दिवसाला 15 दिवसाला यायचे आणि हे दादांनी लावलेलं रोप आहे. आणि आज त्याचं काय झालंय, इवलेसे रोप लागलेले द्वारी आणि त्याचा वेलो गगनावरी गेला. गगनावरी बघा, गगनावरती गेलाय ना, तिथंच राहू द्या, त्याला सुकून देऊ नका फक्त. आणि त्याला सुकून तुमच्या विश्वासाचं पाणी जर त्याला तुम्ही घातलं तरच तो टवटवीत राहील. म्हणून तुमचा विश्वास महत्वाचा आहे परमार्थामध्ये, आणि त्या विश्वासानेच तुमचं काम होणार आहे. कारण बघा, ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस बाळाची पूर्ण जबाबदारी आई वडील घेतात. जोपर्यंत ते सज्ञान होत नाही, जोपर्यंत कर्तुकीला येत नाही, तोपर्यंत आई वडील काय करत असतात, काळजी घेतात, त्याची प्रत्येक गरजा भागवतात. त्याप्रमाणे तुमचं आमचं जोपर्यंत आपल्याला पूर्णत्वाला आपण जात नाही तोपर्यंत गुरु आपली जबाबदारी घेतात, आपली निगराणी करतात. का? कारण त्यांना माहित असतं हा जीव कधी पण भरकटला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही मी मगाशी सांगितलं, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, एवढं आपलं शास्त्र आहे, एवढं आपलं ज्ञान आहे. पण आपण शास्त्राचं अध्ययन करतो का? नाही करत. ज्या ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीवरती शोध लावून लोक मंगळावरती गेले, मंगळ ग्रहापर्यंत पोहोचले. ज्या पाऱ्याचा शोध माझ्या ज्ञानोबारायांनी वयाच्या 17व्या-18व्या वर्षी लावला, तो पारा आता काय लावला, आता विज्ञानमध्ये सायन्सच्या पेपरामध्ये आपल्याला दाखवला जातो की पारा असा आहे. ज्या अणुरेणूचा शोध माझ्या तुकोबारायांनी लावला, त्याला आता शास्त्रज्ञ शोधून काढतात अणु म्हणजे काय, रेणू म्हणजे काय. ना आपण म्हणतो त्या साधू संतांना काय कळतं का, ते मोक्षाला गेलेत का? म्हणले ते म्हणतात काय, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठाला गेले परत आले. वैकुंठ कशाला म्हणतात माहिती का तुम्हाला? वैकुंठ कशाला म्हणतात माहिती का? आणि जर माहित नसेल तर आपल्यासारखे बोध होऊन पण अज्ञानी आपणच. कारण देव पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे, भरला घनदाट हरी दिसे, भरला घनदाट हरी दिसे, भरला घनदाट. माझे ज्ञानोबारे सांगतात काय, अरे हरीच हा वैकुंठ आहे. ज्याला हरीचं स्वरूप कळलं तो वैकुंठालाच प्राप्त झाला. बर का, माझे साधू संत स्वइच्छेने येतात. कारण बघा, जीव जो येतो तो परीक्षा प्रारब्धाने येतो, कर्माच्या आधी होऊन तो येतो. संत जे असतात ते स्वइच्छेने येतात आणि देव पण परीक्षा प्रारब्धाने येतो. जीव हा कर्माने वासनेने जन्माला येतो, देव हा परीक्षा भक्ताच्या इच्छेखातर देव जन्माला येतो. परंतु संत हे
स्वइच्छेने येतात. कशासाठी येतात? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. बोलिले देवची, बोलली देवची, बोलिले देवची, बोलिले देवची. बाबा भावे वरताया, भावे वरताया, भावे संत कशा करता आले? वैकुंठातून आले, स्वइच्छेने आले. परंतु कशा करता? त्यांना माहिती हा जीव कुठंतरी आडवाटेने जाईल. देवाची भक्ती करायच्या नावाखाली आडवाटेने फसला जाईल. कोणतरी त्याला आडवल, लुबाडीन. म्हणून माझे संत आले, दया आली. कारण ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी न प्रीती. कळवळ आहे त्यांच्या अंतकरणामध्ये. आईचा तरी कळवळ असतो, म्हातारपणी सांभाळल. पण माझ्या संतांना आपल्याकडून काहीच इच्छा नसते. संतांनी काय कळवळ आहे त्यांना, म्हणून ते आपल्यासाठी परत आले. जन्म आणि मृत्यूचा फेरा बघून परत आले, परत मातेच्या गर्भामध्ये आले. का? कळवळ आहे ना. आपण काय प्रश्न विचारतोय की त्यांना मोक्ष भेटलाय का? परत आलेत म्हणजे त्यांना मोक्ष भेटला नाही. आपण कोण ठरवणार आहे? आपण वाचलंय का? अरे बाबा म्हणायचे अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिंध्या. काय तुमचं शास्त्र वाचून उपयोग आहे? जर तुम्ही शास्त्राचा उलट अर्थ काढत असाल तर शास्त्र वाचू नका. का? कारण शास्त्र हे जोपर्यंत आत्मबोध प्राप्त होत नाही, आत्मज्ञान जागृत होत नाही, तोपर्यंत शास्त्र कळत नाही. जोपर्यंत तुम्हाला बोध होत नव्हता, बोध झाला नाही, तोपर्यंत दादा पण तुम्हाला कधी म्हणले नाही ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा. ज्यावेळेस बोध झाला त्यावेळेस सांगितलं, भाऊ आतापासून तू एक नाती भागवत वाचायचं. का बरं? जर आधीच वाचलं ना तर काय होतं? अर्थाचा अनर्थ होतो बरं का. म्हणून बोध झाल्यानंतर वाचायचं असतं. जर आधी वाचलं तर आपण संतांवरतीच टीका करतो की त्यांना कळलंय का. आणि आपलं शास्त्र म्हणजे कुठं सोम्या गोम्याच्या कथा नाहीत बरं का. हे शास्त्र व्यासांनी जे लिहून ठेवलंय, जी संस्कृत भाषा देवाच्या मुखातली आहे, त्याची प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरांनी केली आणि मराठीत एकनाथ महाराजांनी केली. म्हणून आपण काय करतो? त्यांच्यावरच टीका करतो. परंतु साधू संतांवरती विश्वास ठेवा. ते ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चला. कारण हरी शोधायला जायची गरज नाही. हरी तुमच्या आमच्यामध्ये आहे. हरी पाहायची गोष्ट नाही. कातड्याच्या डोळ्यांनी हरी दिसत नाही. म्हणून तुम्ही म्हणतात कुठं स्वर्ग असतो, कुठं नरक असतं, कुठं वैकुंठ असतं. बघा श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारचं नरकाचं वर्णन केले आणि सप्त लोकांचं पण वर्णन केले. पण आपण जर शास्त्राच्या दृष्टिकोनातून जायला लागलो तर तर्क आपल्यामध्ये उत्पन्न होतो आणि तर्काने काय होतो? आपला घात होतो. म्हणून तर्काने न जाता भाव
गरज नाहीये. कारण एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गम न घाली मन कुठेही मनाला वर कुठे देऊ नका. कारण हरी हाच वैकुंठ आहे. माझे ज्ञानोबा पण सांगतात. म्हणून त्या हरीचं सर्वांनी एकदा मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजून भजन करायचं. हरी शोधण्याची गरज नाही. हरी स्वयंभू आहे. कारण त्याचं स्वरूप कसं आहे, निर्गुण निराकार आहे. आणि त्या स्वरूपाला जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण पण तिथपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. कारण कातड्याच्या डोळ्याने देवाला पाहता येणार नाही. तुम्ही म्हणता आम्ही चिंतनाला बसल्यावर प्रकाश दिसतो, एवढ्या मूर्त्या दिसतात, तेवढ्या मूर्त्या दिसतात. ह्या तुमच्या कल्पना आहेत बरं का. कारण सांडी कल्पना उपाधी हीच साधू समाधी. म्हणून आपल्या साधूंनी सांगितलेले तुम्हाला जर देव काय आहे हे जर अनुभवायचं असेल तर तुम्ही कल्पनेला बाजूला सारून जा. कारण कल्पनेच्या मागे जर लागला, कारण कल्पना अविद्या त्यांनी झाला जीव आणि माया उपाधी शिव बोली जाते. कल्पनेमुळेच आपण जीव आहे बरं का. आपण असताना देवच आहे, पण कल्पना आपल्याला जडली म्हणून आपण काय करतोय, जीव स्वरूपाला आहे आपण. मग ही कल्पना काढण्याचं काम तुमच्या आमच्या महात्म्याने केलेलं आहे. आणि महात्म्याच्या वचनावर जर विश्वास ठेवला तर शेवटपर्यंत जर आपल्याला परमार्थ कळतच नाही पूर्णच अज्ञानी तर सोप्या भाषेत सांगायचं. म्हणजे माझ्या अंतकरणातला भाव सांगते. आपण सगळं कशासाठी उपद्व्याप करतोय, देवासाठी, बरोबर का नाही. आपण कुणाच्या प्राप्ती करता परमार्थ करतोय, देवा करता, बरोबर का नाही. मग त्या देवाला काळजी नाही का, आपण त्याची भक्ती करतोय, मग आपल्याला योग्य मार्गाने न्यायचं त्याची जबाबदारी नाही का. मग तो मार्ग दाखवतोय त्याप्रमाणे आपण जायचं. आपल्या मनाच्या मार्गाने नाही जायचं, शेजारचा सांगतोय म्हणून नाही जायचं. कारण बघा नुसता ज्ञान आणि परमार्थ याच्यामध्ये भक्ती आणि ज्ञान याच्यामध्ये वैराग्याची आणि विवेकाची पण जोड पाहिजे. जर विवेक नसेल तर कितीही परमार्थ करून उपयोग नाही. काय योग्य काय अयोग्य, काय सार आहे काय असार आहे, काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा विवेक आपल्याकडे पाहिजे. बघा जर विवेक आपल्याकडे असेल तर म्हणतात की त्या विवेक रूपी जो विवेक आपल्याकडे आहे तो विवेक आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवू शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये विवेक महत्वाचा आहे. परमार्थामध्ये दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्याला परमार्थ करायचा नाही, आपल्या स्वतःच्या मनाने परमार्थ करायचा आहे. साधूंनी जे सांगितलंय त्याचं जर आपण साधन कशा करता करायचंय, उपदेशले आत्मज्ञान तुटले संसार बंधन. आत्मज्ञान कशा करताय, संसाराचं बंधन तुटण्या करताय, या लागी साधन. आणि त्याचेच नाव काय, साधक. आधी साधक व्हायचंय आपल्याला, बाधक व्हायचं नाही बरं का. साधना करता करता साधनालाच म्हणले एकाने काय केलं, झाडाला मिठी मारली आणि सगळ्यांना ओरडायचं मला सोडवा मला सोडवा. किती दिवसांनी त्याला सोडवलं जाईल, नाही सोडवता येणार. कारण त्यांनी स्वतः मिठी मारली. जसं की पोपटाचं उदाहरण, पोपट फांदीवर बसला आणि नळीवरती बसला, ती नळी सरकन फिरल्याबरोबर काय झालं, पोपट खालच्या दिशेने गेला, नळीवरती राहिली. त्याने ती घट्ट पकडली. त्याला काय वाटायचं की अरे त्या नळीमुळेच मी बांधला गेलोय, पण नळीमुळे तो बांधला गेलेला नव्हता, त्याने स्वतःच त्या नळीला घट्ट पकडलं. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही देहबुद्धीला घट्ट पकडले आणि जोपर्यंत देहबुद्धी जात नाही तोपर्यंत आपल्याला जे आत्मसुख आहे ते उपभोगता येत नाही. कारण ज्याला आत्मसुखाची गोडी लागली, कारण आत्मसुखाची ज्याला गोड लागली
तुम्हाला आवाज येतो सगळ्यांना? हा, मग लाईटची काही गरज नाहीये. आत्मसुख ज्या वेळेस आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेस आपल्या ह्या मनाला त्याची गोडी लागते आणि मनाला गोडी लागल्याच्या नंतर दुसरं काहीच आवडत नाही ह्या मनाला. तुम्ही किती पण पुढे मांडा, किती पण काही सांगा, पण नाही, डोळे झाकून जो आनंद भेटतो म्हणले डोळे झाकून बसायची गरज नाही. हो नाही, पण कधी ज्यावेळेस आपल्या इंद्रियांना वळण पडतं ना त्यावेळेस नाही, पण उठता बसता चालता बोलता कशा करता आपले डोळे झाकायचे आणि आपल्या इंद्रियांना सवय लागत. इंद्रिया देवरी कवा हात बोलिले. हो बघा, इंद्रिय कारण इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीच खावे होवी आत्मप्रभाटित नवी तीच करून ठाण देवी. इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीच खावे. काय म्हटले? तुम्हाला जर आत्मरस चाकायचा असेल, ब्रह्मरस जर चाकायचा असेल तर आपल्या इंद्रियांना वळण पडणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला डोळं झाकून बसायचं आहे. आणि लोक म्हणतात अरे डोळं झाकून बसायची गरज नाहीये, चालता बोलता आपण अनुभव घेतोय, आता बरं वाटतंय जरा हे घेतल्यापासून ते घेतल्यापासून. अरे बरं वाटण्यासाठी नसतं घ्यायचं हे. तुझ्या पाठीमागे जो भवरोग लागलाय ते घालवण्याकरता घ्यायचं असतं. तुझ्या इंद्रियांना जोपर्यंत सवय पडत नाही त्या ब्रह्मनामाची तोपर्यंत तुला ते डोळं झाकूनच घ्यावं लागेल. जोपर्यंत एखाद्या सुगरणीला स्वयंपाक करता येत नाही, एखाद्या मुलीला सवय पडत नाही तोपर्यंत तिची आई जवळ बसून तिच्याकडून स्वयंपाक करून घेते. ज्या दिवस तिला ताटवट, चूल, तवा, मुलातनं सगळं काही व्यवस्थित सगळ्याकडे लक्ष देऊन तिला भाकरी करता येते ना त्यावेळेस आई म्हणते तू भाकरी टाकली बाहेरचं काम करते का? कारण तिला माहिती आता ती त्याच्यामध्ये काय झालेली आहे, परफेक्ट झालेली. तिला कुठं भाजू शकत नाही, भाकरी ती कच्ची ठेवू शकत नाही का? सुगरण झाली ती. जोपर्यंत तुम्ही सुगरण पदाला प्राप्त होत नाही तोपर्यंत डोळे झाकून बसावंच लागेल बरं का. आणि ज्यावेळेस ती गोडी लागती, कारण ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण देहाते संभाळी. ज्यावेळेस त्या ब्रह्मानंदाची टाळी लागते ना, गोडी लागते ना, त्यावेळेस किती पण म्हणलं ना डोळे उघडा, तो म्हणतो नको. डोळे झाकण्यात जो आनंद आहे ना तो उघडण्यात. पण बकाचं ध्यान आपल्याला करायचं नाही बरं का. बकाचं ध्यान कशावरती असतं? माशावरती असतं. बकाचं ध्यान आपल्याला नकोय. डोळे झाकून बसायचं, फोडणीचा वास आला की म्हणायचं भाजी तर झाली आता. परत डोळे झाकून बसायचं, विलायचीचा वास आला की म्हणायचं लापशी पण झाली आता. बरोबर का नाही? म्हणजे आपलं ध्यान कुठं? महाप्रसादाकडं. जेवलं की जायचं, गायापुढं बांधून यायची, परत संध्याकाळी यायचं, जेवणाच्या टायमिंगला जेवण करायचं जायचं. असं ध्यान आपलं नसावं. साधकाला ओढ असावी हित बोलणाऱ्या महात्म्याचा शब्द. कारण मनाचे काने ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साजू वाटे घ्यावे चित्ताची या. कसं ऐकावं? मनाचं कान करून ऐकावं. म्हणून साधूंनी जे ब्रह्मवाक्य दिलेलं आहे त्या ब्रह्मवाक्याची गोडी आपल्याला लागली पाहिजे. आणि ज्यावेळेस ती गोडी लागते ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वारेल. म्हणून काय आपल्याला त्या ब्रह्मरसाची गोडी लागली पाहिजे. ज्यावेळेस ती गोडी लागती तो रस कुठंच भेटत नाही बरं का. एक छोटासा दृष्टांत देते बघा. ज्यावेळेस परीक्षित राजाला शाप भेटला त्यावेळेस शुकाचार्यांवरती व्याज होतं बरं का पांडवांचं. म्हणून शुकाचार्यांना त्या ठिकाणी यावं लागलं भागवत सांगण्याकरता. आणि शुकाचार्य आल्याच्या नंतर काय झालं, जे स्वर्गातले देवता होते ब्रह्मा, विष्णू, महेश, जेवढे काही देवता होते त्यांनी काय केलं, अमृताचा कलश घेतला. जो समुद्र मंथनामध्ये अमृत निघालं होतं ना तो कलश घेतला आणि आले. म्हटले राजा हे बघ, तुला 7 दिवसामध्ये मृत्यू ना, आम्ही तुला हे अमृत देतो, तू अमर होशील, फक्त ती भागवत कथामृत आम्हाला दे. भागवत म्हणजे काय? प्रत्यक्ष भगवंत बरं का. कारण भगवंत म्हणतात ते नियम वाग्मय मूर्ती. भागवत म्हणजे प्रत्यक्ष वाग्मय रूपाने मी आहे, मी वाच करतो. भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवंत, भगवंताचे भक्त यांचं वर्णन त्याच्यामध्ये केलेले. म्हटले बघा चतुश्लोकी चारी भागवत आपण ऐकतो का नाही, त्या 4 वेदाचे 4 महावाक्य येतं आणि त्या महावाक्याचं सार 4 वेदाचे 4 महावाक्य येतं त्याच्यातलं सार काढून आपल्याला दिलेले बरं का. आपण एवढं मोठं जप करत नाही बसू शकत, म्हणून सार काढून दिलेले आहे आपल्याला. आणि आपण म्हणतो आपल्याला उलटच दिले. अरे उलटच सरळ करायचंय आपल्याला, कारण नाभीच्या ठिकाणी ते चालू आहे. म्हणून निर्शिर विवेक आपल्या संप्रदायाला काय म्हणतात? निर्शिर विवेक राजहंसाच्या जातीचे पाहिजे, त्यावेळेस हा विवेक साधला जातो बरं का.
का? म्हणून लक्षामध्ये घ्यायचं की पाणी आणि दूध ज्याला वेगळं करता येतो तोच राजहंस असू शकतो. आम्हाला राजहंसांच्या पंक्तीला तर बसवलंय, पण अजून दूध आणि पाणीच वेगळं करता येईल आपल्याला तर काय उपयोग आपला? 4 वेदाचे 4 महावाक्याचं जे सार काढलंय ते सार म्हणजे आपलं ब्रह्मतत्व आहे, ते म्हणजे आपलं नाम आहे. आणि ते राजाला मागायला आलं तर शुकाचार्य बसले होते. राजाने फक्त शुकाचार्यांकडे पाहिलं. शुकाचार्य म्हणले, अरे को कथा को काच मनीर महान, म्हणले कुठं काच आणि कुठं हिरा मी देऊ शकत नाही. म्हणले तुमचं अमृत कुठं आणि आमचं भागवत अमृत कुठं? म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मतत्व जे परीक्षित राजाला शुकाचार्याने दिलं तुम्हा आम्हाला ते प्राप्त झाले. आणि ज्यावेळेस परीक्षित राजाला ते प्राप्त झालं, राजा 6 दिवस मांडी पण फोडली नव्हती त्याला. तहान भूक विसरून गेला होता, देहाचा विसर पडला होता. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मस. आपल्याला होतं का असं? आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शंका कुशंका आणि या संशयामुळेच आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही. राजाने कुठलाही संशय न घेता शुकाचार्यांची शरणागती पत्करून काय केलं? त्यांचा तो बोध प्राप्त करून घेतला. म्हणून परीक्षित राजा काय झाला? अवघ्या 6 दिवसामध्ये मोक्षगतीला प्राप्त झाला. तुम्हा आम्हाला होणार नाही का? अरे मोक्ष म्हणजे मोकळा, जो संसार बंधातून मोकळा झालाय. आपण म्हणतो मेल्यावरती मोक्षाला जाणार आहे. अरे मेल्यावरती नाही, जिवंत असतानाच मोक्षाला जायचंय. ज्याचं संसार बंधन तुटलं तो मोक्षालाच गेलेला आहे. म्हणून लक्षामध्ये घ्यायचंय की आपल्याला जे भेटलंय ते अनमोल आहे, फक्त त्याची चव आपल्याला चाकली पाहिजे. जोपर्यंत बघा लहान लेकराला एखादा नवीन पदार्थ दिसला ना, जोपर्यंत त्याला चाखवत नाही तोपर्यंत ते खात नाही. आणि ज्या वेळेस त्याला कळतं की अरे हे गोड आहे, हे आंबट आहे, त्याची चव त्याला काय होती? आवडू लागते. त्यावेळेस ती वारंवार मागून घेते, मला आज हे खायचंय, आज कॅडबरी खायची, उद्या आंबा खायचाय, परवा पेरू खायचाय. का? कारण चवीचं त्याला ज्ञान झालं. त्याप्रमाणे आपल्याला ब्रह्मरसाच्या चवीचं ज्ञान पाहिजे बरं का. कारण ती चव ज्यावेळेस आपल्या जिभेवरती रेंगाळती त्यावेळेस जिभेला त्याच गोष्टीची ओढ लागते. तसं आपल्या चित्ताला ब्रह्मरसाची गोडी लागली पाहिजे. आणि ज्यावेळेस ब्रह्मरसाची गोडी लागते, त्या प्रभू नामाची गोडी लागते, त्यावेळेस दुसरं काहीच आवडत नाही बरं का. म्हणून तो रस आपण सेवन केला पाहिजे, जो साधू संतांनी आपल्याला सांगितलेला आहे, जो आपल्याला दिलेला आहे. ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वारेल, ती पिढा आपल्या पाठीमागची जाईल बरं का. फक्त त्याच्यावरती संशय करू नका, कारण संशयावनी घोर आणि पाप नाही थोर, विनाशाशी वागूर प्राणियासी. कारण विनाश करायला कारणीभूत काय? संशय. म्हणून ते ब्रह्मरस आपण सेवन केला पाहिजे. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात. फोडिले भंडार धन्याचा हा माल नाही, संत उदार उदार फोडिले अनंत भांडार. अनंताचं भांडार, भांडार म्हणजे असा शब्द आहे, भांडारामध्ये तुम्ही कितीही भरून आणा. आपल्या इथं भांडार नसतं बरं का. आपल्या इथं काय असतं? धान्याच्या कोठ्या वगैरे असतात, बरोबर का नाही? कधी कधी ते संपतं पण तुम्ही देवभूमी म्हणजे उत्तर प्रदेशात जाऊन बघा, तिथं जे काही आश्रम असतात त्याच्यामध्ये भांडार असतं. तुम्ही कुठल्या प्रकारचं धान्य आणा, तिथं उपलब्धच असतं. कितीही आणा, किती प्रमाणात लोक येऊ द्या, हजारो येऊ द्या, तरी पण ते संपत नाही. त्याप्रमाणे म्हणले त्या भगवंताचं भांडार कसं आहे? अनंताचं. म्हणजे त्या भगवंताचं भांडार खूप मोठं आहे आणि ते खरंच काय किंवा कुणाला दिलं तरी ते वाढतच जातं. तसं आहे भगवंताचं नाम कितीही जरी आपण घेतलं तरी ते कमी होत नाही, दिवस दिवस वाढतच जातं. कारण तो आनंद, कारण आनंद हा कमी होणार नाही, तो वाढतच जातो. कधीच आनंद, कारण आनंद हा संपणारा नाहीये. म्हणून भगवंताचं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचं आपल्याला दर्शन घ्यायचंय, त्या परमात्मा स्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ज्यावेळेस त्याची गोडी लागती मायबाप हो, त्यावेळेस आपल्याला पण मीराबाई सारखा छंद लागतो. त्यावेळी माझ्या जराबाई तर म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. काय म्हटले? भरल्या बाजारात जाईन, हातामध्ये टाळ खांद्यावर
आणि ज्यावेळेस वेळ लागतं त्यावेळेस कशाचं भान राहत नाही बरं का, कशाचं भान राहत नाही. मी राजाची लेक आहे का मी राजाची कन्या याचं पण भान राहत नाहीये. म्हणून माझ्या साधू संतांनी, माझ्या तुकोबारांनी 64 लाखाची जहागीर विकली. लोक म्हणायचे येड लागले त्याला, त्याला काय कळतंय म्हणले. बायका पोरं उपाशी मारल्या आणि जहागीर सगळी वाटून टाकली आणि स्वतः जातो डोंगरावरून बसतो तिकडं भजन करत. वेळ लागलं होतं पण कशाचं, वेडी झाली मी तो सद्गुरूची वेडी झाली. काय झालं, वेळ लागलं. बाबाजी चैतन्याने जे ब्रह्मतत्व दिलं त्या ब्रह्मतत्वाचं वेळ लागलं. तुम्हा आम्हाला पण लागलं पाहिजे. ज्या वेळेस लागतं ना त्यावेळेस वाटतं हा संसार नको, पण केल्याशिवाय भाग नाही. आणि जो विवेकपूर्ण चिंतन करतो ना तो विवेकाने आपला प्रपंच पण करतो. ज्याला प्रपंच आणि परमार्थाची सांगड घडली ना तो शेवटपर्यंत टिकतो. आणि जो नुसता परमार्थच करत जातो प्रपंच तिकडे सोडतो, पुढे जाऊन परत प्रपंचात पडतो बरं का, परत पडतो. म्हणून प्रारब्ध टाळायचा विषय नाही बरं का, प्रारब्ध हे टाळायचं नसतं, प्रारब्ध भोगून संपवायचं असतं. माझ्या दादाला एवढा मोठा आजार होता, त्यांच्या साधनेने ते पण टाळू शकत होते. नाही भोगायचं मला, टाळू शकत होते पण भोगून संपवला. भोग हा भोगून संपवायचा असतो. म्हणून नाही बाबा आपण म्हणतो आपल्या पाठीमाग परमार्थ करतोय, कशासाठी करतोय, दुःख निवारण करणं करतोय. परंतु दुःख कोणतं तर अनंत काळापासून जे जन्म मृत्यूचं दुःख लागले ते दुःख निवारण करायचंय. तुम्ही जर आता जी ज्वारी खाताय कधीची ती गेल्या वर्षीची आणि आता ह्या वर्षी झालेली पुढच्या वर्षी खाणार, बरोबर का नाही. तुम्ही आता म्हणता ना आता आम्ही नाही भोगणार, आम्ही कुठलं तरी तंत्रविद्या शिकू, मंत्र घेऊन कुठले आणि काय म्हटले ह्यांना भोगते ते एवढं नामस्मरण करते, अवस्था होते ते भोगतेत म्हणले, आम्हाला भोगायचंच नाही म्हटले. हा देह ज्या वेळेस ठेवताना पुढच्या जन्माला येताना त्यावेळेस तुम्हाला आता जे तुम्ही टाळलंय ना ते परत भोगावं लागणार. कारण हा भोग आपल्याला भोगून जर संपवला आपण तरच आपली सुटका आहे. कारण आपलं कर्म जर शिल्लक राहिलं तर आपल्याला परत यावं लागतं. म्हणून साधू संत आपल्याला त्यांच्या आचरणाकडे आपण बघायचं असतं. आपल्याला संत नाही बनता यायचं परंतु त्यांचं आचरण कसं आहे, संतांचं बोलणं कसं आहे, वागणं कसं आहे हे बघावं. संत प्रपंचात राहिले परंतु जे वर्तत दिसती देही परंतु ते पण नसतात म्हणले. त्यांचं चित्त कुठं असतं, माझ्यापाशीच असतं भगवंत म्हणले, परंतु वावरताना तर तुमच्या आमच्यापेक्षा 1000 पटीने भारी प्रपंच करतात ते. पण आपल्याला कळत पण नाही ते संत होते का सामान्य होते. म्हणून मायबाप हो आपल्याला परमार्थ करायचा आहे, अनुभवाने करायचा आहे आणि आपल्याला तसं बनता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आळूच्या पानाचं उदाहरण देतो त्याप्रमाणे आपल्याला प्रपंचातच राहायचंय पण प्रपंचापासून अलिप्त राहण्याची रीत आपल्याला संतांनी सांगून दिलेली. म्हणून आपण संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. संतांनी स्वतः ते अनुभवलं आणि मग आपल्याला सांगितलं. मग आपण पण अनुभवाने जायचंय, अनुमानाने नाही जायचं. देव असं असेल पुढे गेल्यावर असं होईल मग तसं होईल, अनुमान लावायचं नाही. 2 तासांनी पाऊस येईल हे आपला अनुमान आहे. अनुभव आहे का, पाऊस येऊन गेल्याच्या नंतर म्हणेल धो पाऊस आला होता, हा आपला अनुभव आहे कारण आपण डोळ्याने पाहिलाय. परंतु यायच्या आधी आपण सांगू शकतो का थोडाच येईल का जास्त येईल, नाही सांगू शकत का, कारण ते अनुमान आहे. म्हणून परमार्थ हा अनुभवाचा आहे. म्हणून ज्याने जसं जे एखाद्याने जर आंबा खाल्ला बघा, हापूस आंबा, केशर आंबा आपल्या इकडे भेटतो, रत्नागिरीवरून येतो, ज्याने खाल्लाय ना तो म्हणतो आंबा एवढा गोड आहे ना, पण ज्याने खाल्ला त्यालाच माहिती तो किती गोड आहे. त्याप्रमाणे आपण पण खाऊन बघायचंय की भगवंताच्या नामामध्ये काय ताकद आहे. आणि ज्यावेळेस खाईन त्यावेळेसच अनुभव येईल. माझ्या तुकोबारांनी स्वतः त्याचं सेवन केलं, स्वतः त्याचा आस्वाद घेतला आणि मग जगाला सांगायला लागले की अरे त्याच्यामध्ये खूप सुख आहे. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका
सांगायला डोहाळे असे लागतात तसे लागतात, हे खायचं असतं ते खायचं असतं, एवढ्या उलट्या व्हायच्या होते. जिला 2-4 मुले ती म्हणती काय जरा गप्प बसतीस का? कारण तिला अनुभव नाहीये. कारण वाण स्त्रीला मूल बाळाचा अनुभव नाहीये. त्याप्रमाणे म्हणले ज्याला परमार्थाचा बोधच प्राप्त झाला नाही, कारण बोधेविन शीन वाढविला, कारण ज्याला बोध होऊन पण बोध झाला नाही त्याच्या गप्पा आपण ऐकायच्या नाही बरं का. जो नुसतं ज्ञान सांगत बसतो, कारण ज्ञान घेऊन गावा गोविंदगा, जसं ज्ञान होऊन पण जो ज्ञानोत्तर भक्ती करतो, ज्याला तरी पण आपल्या साधनेमध्येच आनंद भेटतो, तो खरा भक्त, तो खरा साधक. माझे तुकोबाराय म्हणतात अरे मी स्वतः अनुभव घेतलाय आणि मग तुम्हाला सांगतोय, असंच मनामनीचा नाही सांगत. म्हणून परमार्थ हा अनुभवायचा आहे, करमणुकीचा नाही, किंवा सांगण्याचा नाही, किंवा बोलण्याचा नाही, किंवा बघण्याचा पण नाही. परमार्थ हा कारण स्वानुभव महत्वाचा आहे परमार्थामध्ये, आणि आपला अनुभव या ठिकाणी प्रतिपादन करण्यासाठी व्यासपीठ आहे, शास्त्र पाठांतर करून ते मांडण्यासाठी नाही. म्हणून माझ्या बाबांनी हे व्यासपीठ उपलब्ध केले. जगात खूप महाराज लोक आहेत, अरे दररोज स्टेटस बघितले तर रोज त्यांच्या सेवा असतात, आज इकडं उद्या तिकडं परवा तिकडं, पण जायच्या आधीच बिदागे ठरवून जातात. त्यांना फक्त महाराज म्हणायचं, पोट भरू महाराज, कारण पोटासाठी संत झाले कलित बहुत, ऐसी यांची करिता सेवा काय सुख होईल जेव्हा. माझ्या साधू संतांनी जे सांगितले निस्वार्थ भावनेने सांगितले, निरपेक्ष भावनेने सांगितले, कुठलीही अपेक्षा न करता सांगितलेले, म्हणून आपल्याला किंमत कळत नाही. म्हणून आपण अवहेलना करतो, कारण मोलाशिवाय दिले ना आपल्याला. इलेक्शन झालं ना तुमच्या गावात, झालं का? लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले का सगळ्यांनी? मतदान कुणाला करणार आता तुम्ही? जो 1,500 रुपये देतोय त्यालाच बरं का, दुसऱ्याला करायचं नाही का? तुम्ही आधीच त्यांच्या अंकित झालात माय बापू, लक्षामध्ये घ्या. केवळ लालूच दाखवणारे किंवा बाह्य गोष्टींचं आकर्षण दाखवणारे संत नसतात, कारण दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. माझ्या साधू संतांनी स्वतः अनुभवलं आणि जगाला सांगितलं. कित्येक महाराज लोक असे असतात म्हणते काय त्यांचं नवीनच आहे, काय कळतच नाही. म्हटले देव कुठं आज राहिलाय, देव काय काळ्यापणा गेलं? तुम्ही कुणाच्या सत्तेवर बसलाय? अरे ज्याच्या सत्तेवरती बसलाय तोच देव आहे, आणि त्याच आपल्याला नामस्मरण करायचंय, त्याचीच आपल्याला भक्ती करायची, आणि तीच सत्ता आपल्याला जाणून घ्यायची. कारण तुमच्या आमच्या ठिकाणी ती सत्ता आहे, म्हणून आपण चालतोय, बोलतोय, हसतोय, खेळतोय, खातोय, पितोय, सर्व काही करतोय. म्हणून त्या परमात्म्याला आपल्याला जाणून घेण्याकरता संतांची गरज आहे. संतांवरती अविश्वास दाखवायचा नाही बरं का, कारण संतांवरती जर अविश्वास दाखवला म्हणले काय, कारण आपल्या संतांनी शास्त्र लिहून ठेवलेले. म्हणले राम बायकोच्या पाठीमागे लागला, कृष्ण 16,108 बायका केल्या. का केलेत माहिती का? शास्त्र वाचलंय का दुसऱ्याचं ऐकायचं आणि आपण सांगत सुटायचं? अख्खं 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण वाचायची सोडली, कुठलं तरी उचलून आणायचं, सांगायचं राम असा वागला, कृष्ण असा वागला. आणि शास्त्र सांगतं रामाचा आचार घ्या आणि कृष्णाचा विचार घ्या, तुम्ही कृष्ण बनायचा विचार करू नका. कारण कृष्णाचं कार्य कसं होतं? अलौकिक होतं. कृष्णासारखा दुसरा कोणी, कृष्णाने देव रूपात येऊन पण मर्यादा दाखवून दिली की अरे तुम्ही देव स्वरूप जरी जन्माला अवतार जरी घेतला तरी गुरुला शरण जावं लागते. आपल्याला रीत घालून देण्याकरता ते वागले तसे, आपण त्यांच्याकडेच बोट करतोय. कृष्णाने 16,108 बायका केल्या. का केल्या? अरे भोग भोगुनी ब्रह्मचारी, एवढे भोग भोगले, एवढ्या 16,000 बायका होत्या तरी ब्रह्मचारी म्हणून त्या सगळ्यात 1 नंबर ब्रह्मचारी त्याला म्हटलं जातं. ज्यावेळेस दुर्वासा ऋषींना गवळीला अन्न घेऊन पाठवलं त्यावेळेस म्हटलं यमुने मातेला एकच विनंती करायची, कसं जायचं? यमुनीला तर पूर आलता, सांगितलं हात जोडायचं आणि यमुनीला एवढंच म्हणायचं की आमचा कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. वाट दिली यमुनेने, पूर वसरला आणि सगळे जाऊन दुर्वासाला जेवण घातलं. आता म्हणले तिथे गेलं दुर्वासाला विचारायचं माघारी कसं जायचं? जेवण किती नेलतं? गाड्याची गाड्या नेलतं, गाड्याची गाड्या भात नेलता, चपात्या नेलत्या, भाज्या नेलत्या, एक समुद्रभर पाणी तर ते अगस्त्य ऋषी पिलते मला वाटतं. परंतु एवढं अन्न खाऊन पण दुर्वासा ऋषी काय म्हटले? जाताना यमुने मातेला हात जोडून सांगा एवढं अन्न खाऊन पण आमचे दुर्वासा ऋषी जर निराहारी असतील तर काय करा, आम्हाला वाट द्या. हे कस काय साधलं? कस काय साधलंय? कारण मन तिथं चिकटलेलं नव्हतं, मन तिथून बाजूला होतं. म्हणून
सावध करायचं की अरे हे मना आत बघ जरा, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोय ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. कारण तू ब्रह्मस्वरूप आहे आणि तू देह बुद्धीच्या संगतीने काय होतोय या ठिकाणी जखडला जातोय. म्हणून ज्या संतांनी आपल्याला सांगितलंय की तू देह नसून आत्मा आहे, या संतांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर राम म्हणता रामाची होय जे, पदी वैसोनी पदवी घ्यायचे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. काय म्हटले? तुम्ही राम म्हटलं तर रामच होणार आहे, फक्त तुमचा विश्वास महत्वाचा आहे या ठिकाणी माय बापू. यथामती यथावकाश, विश्वासाच्या जोरावरच या ठिकाणी उभा राहिले. मी कोणी कीर्तनकार नाही किंवा प्रवचनकार नाही. तुमच्यासारखं ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा झाली आणि त्यांचा आत्मबोध मला प्राप्त झाला, त्यावेळी जी अनुभूती मला आली ती मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा आणि सद्गुरू सच्चिदानंद पांडुरंग दादा, जे अखिल कोटी ब्रह्मांड नायक गुरुदेव दत्तात्रयांचा या ठिकाणी वास आहे. बघा, या सर्वांच्या साक्षीत्व भावाने जी सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली, मी माझं परम भाग्य समजते की एका संत महात्म्याच्या प्रगट दिनानिमित्त मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याच्यामुळे मी सर्वांचा आधी आभार व्यक्त करते आणि तुम्हा सर्व माता भगिनींचं, साधक भाविक भक्तांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन, कारण तुम्ही होतात म्हणून मी बोलू शकले. कारण कसं आहे, गाईचं जर दूध काढायचं असेल तर वासराला सोडावं लागतं माय बापू. तसं कीर्तनकाराचं बोलून घ्यायचं असेल तर श्रोते महत्वाचे आहेत, श्रोतेच बोलून घेतात. म्हणून जे आहे ते माझ्या हृदयस्थ सद्गुरू आणि तुम्हा मायबापांचंच आहे. चुकीचं जे असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून याच ठिकाणी सोडून द्या. झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा गुरुदेव दत्तात्रय, माझे हृदयस्थ सद्गुरू, सर्व संत महात्म्यांच्या तुम्हा भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय.